शेतकऱ्याच्या लुटमार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. रस्त्याच्या चौकशी पाहिजे, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल पाहिजे. शेतकऱ्याची लुटमार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कन्नड तालुक्यातील रस्त्याच्या कामाची चौकशी पाहिजे. काय मागणी काय तुमची, काय मागण्यासाठी? साहेब आमची कन्नड तालुक्यामध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून केंद्र सरकारनं शेतकऱ्याच्या हितासाठी कोटी रुपये खर्च करतंय. आमच्या कन्नडमध्ये 500 रस्ते मंजूर आहे साहेब. ते रस्ते ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत न करता काही तालुक्यातील राजकीय पुढारी आणि सरपंच यांना संगमत करून अधिकाऱ्याला संगमत करून हे रस्ते 24 लाख रुपये मंजुरी एका रस्त्यासाठी. ते रस्ते तुतुरमुतूर कामं 6 ते 7 लाखामध्ये हे अधिकारी राजकीय पुढारी आणि अधिकारी संगमत करून करत आहे. आम्ही माग 2 महिने पहिले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं होतं का आमच्या कन्नडमध्ये 500 रस्ते मंजूर आहे, 100 रस्ते आसपास चालू आहे. हे रस्ते काही तालुक्याचे राजकीय पुढारी किंवा अधिकारी असे संगमतून तुतुरमुतूर कामं करून राजकीय पुढारी कोण आहे? टोटल पक्षाचे पुढारी साहेब, टोटल पक्षाचे पुढारी आहे. यांना आता काय झालं, 2005 मध्ये कायदा लागू झालेला आहे एमआरजीएसचा. केंद्र सरकार मजुराच्या हाताला काम मिळावं म्हणून एमआरजीएसच्या माध्यमातून कोटी रुपये खर्च करत आहे. आता आमच्या कन्नडमध्ये सोडा, जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर कन्नडमध्ये 500 रस्ते मंजूर झालेले आहे. प्रत्येक रस्त्यामध्ये काम करणारा ग्रामपंचायत यंत्रणा नाही आहे. हे सगळे ठेकेदार, सरपंच, अधिकारी संगमत करून काय करू राहिले, ते रस्ते करायची थुतुरमुतूर कामं करू राहिले. 6-7 लाखात 24 लाख रुपये मंजुरी आणि 15-15, 16-16 लाख रुपये हे लोक बिलं काढून राहिले. आज आपण एवढी टोकाची भूमिका घेतली, याच्या पहिले सीओ साहेबांशी काही चर्चा झाली होती का? साहेब काय झालं, आम्ही निवेदन दिलं 2 महिने पहिले. विभागीय आयुक्त, कलेक्टर, सीओ सगळे निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर त्याने विभागीय चौकशी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपण कुठल्याही असं आंदोलन करून असं पत्र दिलेलं आपल्याला आहे ना. सांडू भाऊ निवेदन आपण स्वतः आम्ही जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं होतं. आमची संघटना ही शेतकऱ्यासाठी काम करते साहेब. आमचं म्हणणं आहे का बस शेतकऱ्याच्या नावावर जी केंद्र सरकार कोटी रुपये देतं आहे त्या निधीचं लुटमार आपले काही कर्मचारी आहे आणि काही राजकीय पुढारी, सरपंच लोक याने त्या निधीचं पूर्ण लुटमार लावलेली आहे. कामानं करता बिलं काढून राहिले, बोगस मजूर दाखवून बिलं काढून राहिले. टोटल बोगस काम आहे, भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट तुम्ही आरोप करताय. हो, नावं सांगा ना, टक्केवारी कोणी कोणी घेतली याच्यामध्ये साहेब. आता तुम्हाला सांगतो, राजकीय पक्षाचा मोठा नेता आहे. नाव सांगा. नाव नाही घेऊ शकत साहेब आम्ही. आता बघा, जिल्हा पालकमंत्री 5 मंत्री जिल्ह्याला, केंद्रीय मंत्री जिल्ह्यातला आहे, पालकमंत्री जिल्ह्यातला आहे, रोजगार हमी मंत्री जिल्ह्यातलाच आहे. भरपूर सत्तेमधले काही मंत्री याच्यामध्ये असतात, म्हणजे हस्तक्षेप आहे. जसं की याच्यामध्ये 29 तारखेला शिवसाहेबांनी हिअरिंग घेतली. हिअरिंग घेतल्यानंतर आम्ही आमचे आरोग्यमेंट व्यवस्थित मुद्दे वगैरे व्यवस्थित मांडले का साहेब आपण याच्यात विभागीय चौकशी करा प्रस्तावित जिल्हा पातळीवर. हिअरिंगच्या नंतर शिवसाहेबांना 29 तारखेला हिअरिंग झाली. हिअरिंगच्या नंतर गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या विरुद्ध आमची तक्रार आहे. त्यांनाच प्राथमिक चौकशीचे आदेश दिलेले. म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना
दिलेले आहे. आता ते अंगावर डिझेल घेणार असं आंदोलनात म्हटले होते का? हो दिलेले आहे साहेब. आहे ते बघा. याचा न्याय मिळेल का? आता हे बघा साहेब, लोकशाही आहे, लोकतंत्र आहे. आम्ही लोकशाही मार्गाने जे संविधानानं जे सर्वसामान्य जो अधिकार दिलेला आहे, आम्ही त्यानुसार तक्रार केलेली आहे कायदेशीर रीतसर. त्याच्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मागणीनुसार विभागीय चौकशी याच्यामध्ये जिल्हा पातळीवर जे BDO म्हणते समितीमध्ये निवड करून ती चौकशी करायला पण होती. हा काही लाख 2 लाखाचा घोटाळा नाही साहेब. 500 रस्ते मंजूर आहे. एका रस्त्यासाठी 24 लाख रुपये. आणि हे राजकीय पुढारी काही सरपंच काही कोणाच्या अधिकारी अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी अशी आपली मागणी आहे? आमची मागणी आहे साहेब. कोणाच्या म्हणून अध्यक्षतेखाली? या शिवसाहेबांना 29 तारखेच्या नंतर हिअरिंग घेतली, प्राथमिक चौकशी आदेश दिले BDOला. म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चावी देऊन टाकले, ज्याच्या विरुद्ध आमची तक्रार होती. म्हणून आम्ही तो आदेश रद्द करा, याच्यामध्ये उंचस्तरीय विभागीय चौकशी समिती तयार करा आणि चौकशी करा. पण शेळके साहेब, तुम्हाला असं म्हणायचं की पालकमंत्री टक्केवारी घेऊन कामात येतात हे म्हणून? बघा, आम्ही ते जिल्ह्याचे मंत्री आहे साहेब, रोजगार आम्ही मंत्री आहे, पुन्हा पालकमंत्री आहे, बरोबर आहे. आम्हाला तर संशय आहे का शिवसाहेब कोणत्या तरी मंत्र्याच्या दबावाखाली येऊन हे दाबादाबीचं काम करून, म्हणून आम्ही हे पवित्र घेतलेलं आत्मदानाचं. पालकमंत्र्याच्याच हस्तक्षेपामुळे आम्ही नाव नाही घेऊ शकत. हे आता याच्यामध्ये प्रशासनात चौकशी करायला पाहिजे. सत्ता आहे साहेब, मंत्री आहे. आता गंज अशा मंत्र्याच्या याची त्याच्या घोटाळ्याच्या चौकशी लागली ती ED मार्फत. आता बी काही कोटीचा घोटाळा आहे ना, याची बी चौकशी लागली पाहिजे. अंतर्गत 204 कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आलेले, तर कन्नडला किती देण्यात आले? 500 रस्ते मंजूर साहेब. MRGHच्या माध्यमातून कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकार खर्च करत आहे, कोटी रुपये. परंतु याचा फायदा शेतकऱ्याला होऊ लागला नाही. आता मागणी काय तुमची नेमकं मग? याच्यात उंचस्तरीय रस्त्याच्या कामामध्ये उंचस्तरीय चौकशी झाल्या पाहिजे. जिडे बोगस कामं झालेली आहे, जिडे निधी शेतकऱ्याच्या नावावर लूटमार केलेली आहे, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून निलंबित झाले पाहिजे साहेब. ही मागणी आमची म्हणजे कोणाच्या अध्यक्षतेखाली चौकशी